सांगलीतील काँग्रेसचे नेते पृथ्वीराज पाटलांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। मंत्री चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश पार पडला। पृथ्वीराज पाटील यांच्या भाजपमध्ये पक्षप्रवेशाने काँग्रेसला सांगलीमध्ये मोठा धक्का मानला जातोय। रवींद्र चव्हाण जे काँग्रेस भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। त्याचबरोबर वाळवा तालुक्यातले काही कार्यकर्ते आहेत, आटपाडी, विटा या सर्व तालुक्यातून आलेले काही पदाधिकारी कार्यकर्ते असतील आणि अनेक कार्यकर्ते या भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्याबरोबर आज प्रवेश करतायत। सर्वांचाच नामोल्लेख इथं करता येणार नाही, परंतु तमाम इथं उपस्थित असणारे ज्यांचा प्रवेश इथं झाला आणि आता नंतरही रवींद्र चव्हाण साहेबांच्या हस्ते ज्यांचा प्रवेश होणार आहे अशी सर्वच नावं मी वाचली असं गृहीत धरा। आणि ह्या प्रवेशाकरता इथं उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय आमदार श्रीयुत रवींद्र चव्हाण साहेब, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, माझ्याबरोबर काँग्रेस पक्षामध्ये अनेक वर्ष काम केलेले माझे एक चांगले जिव्हाळ्याचे मित्र आणि महाराष्ट्राचे ग्रामीण विकास मंत्री माननीय जयकुमारजी गोरे, सहकार क्षेत्रामध्ये विशेषतः राज्य सहकारी संघामध्ये अनेक वर्ष मी ज्यांच्याबरोबर काम केलं ते आमदार प्रवीणजी दरेकर, काँग्रेस पक्षामध्ये सुरुवातीपासून आम्ही खांद्याला खांदा लावून काम केलं आणि 2019ला भाजपमध्ये प्रवेशित झाले आणि दादा त्यामुळे ते आमदार झाले असे माझे मित्र आमदार सत्यजित देशमुख। त्याचबरोबर काँग्रेस पक्षातून गेल्या 2 महिन्यामध्ये प्रवेशित झालेले आणि माझे इथे मित्र आहेत असे माझे आमदार संग्रामजी थोपटे साहेब, माननीय पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे माझे अध्यक्ष आणि माजी आमदार माझे मित्र संजयजी जगताप, या सांगली विधानसभा मतदारसंघातील आमदार आणि आता ते माझे सहकारी होणार आहेत ते आमदार सुधीरदादा गाडगीळ झालेले आहेत। मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि या राज्याचे माजी समाज कल्याण कामगार मंत्री